भया बोला. तुला एक प्रश्न विचारणार आहे मी. विचारा की. मला उत्तर द्यावं लागेल बा त्याचं तुला. सांगा. मला तर काय सापडलं नाही बा. मी त्या गोष्टीवर बरेच दिवस झाले विचार करायला, पण मला त्याचं उत्तर सापडलं नाही. तरी पण माझ्या मनामध्ये विचार आला, म्हणजे तुला जर काय माहिती असलं तर ह्या गोष्टीबद्दल. भैया बघ, लक्ष देऊन ऐक बरं भैया, मी काय म्हणालो. लय महत्वाचा प्रश्न आहे माझा. आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करता आणि आपल्याला तिच्या संग लग्न करावं वाटतंय, नेमकं भैया इकडे बघ कसं आहे जरा. माहिती का ना, हा आपल्यापाशी व्यक्ती आहे तर हा. आपल्यापाशी पैसा नाही, हा हा आणि ज्याच्यापाशी व्यक्ती आहे त्याच्यापाशी पैसा नाही. कसं आहे माहिती का, आता आजच्या पूर्वाला पैसा पण पाहिजे, हा. ती व्यक्ती पण पाहिजे. आपल्यापाशी पैसा आला नाही. तर व्यक्ती येत नाही. ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करत होती, हा आपण पण त्याच्यावर प्रेम करत होतो. बकळ ताकद लावली आपण, म्हणजे त्याला ही म्हणजे हासिल करण्यासाठी. पण आपण कुठे तर कमी पडलो का ती व्यक्ती आपल्यासाठी कमी पडली, हे मला ह्याच उत्तर म्हणजे सापडलं नाही. आणि आपण अजून पण त्या माणसावर प्रेम करता. बरं, आपण व्यक्त करू शकत नाही कारण की आता ती पर्सनल प्रॉपर्टी आता त्याच्याविषयी काय आपण बोलू शकत नाही. बरं, मायला ती माणूस गेलच की आपल्या आयुष्यामध्ये. कसं आहे माहिती का ना, अगोदर आपल्यापाशी व्यक्ती होती, त्या टायमाला आपल्यापाशी पैसा नव्हता. आता आपल्यापाशी व्यक्ती बी नाही आणि पैसा बी नाही. बरं, काहीतरी आपल्याला हरवल्यासारखं वाटते का ना आपल्या जिंदगीमध्ये, म्हणजे असं आपण जगायला. हा आता कसं झालं, बरं, ज्यावेळेस होतं सगळं काय, त्यावेळेस लय खुश होत. हा हा रस्त्यानं वगैरे हिंडाले की लोक आपल्याला हसतात बघून. हसते म्हणजे काय म्हणते, उगाच लग्न होईना काय नाही, हिंडाला चुकत. बरं, माणूस काय करते. आता समजा मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. आता ही भरलेली हिर आहे, येणारा माणूस बोलून जाते. बरं, पाण्यामध्ये जसं आपण दगड टाकला लाव, ते दगड टाकून जाते माणूस टाकणारा, पण ती किती खोल चाललाय ह्याचा विचार करत नाही ती बोलणारा माणूस. त्यामुळे काय माणसाला कसं आहे बोलायचं म्हणजे खरंच समजत नाही मित्रांनो. म्हणजे आपल्याला कसं आहे किती खोल चाललंय ती पाण्यामध्ये दगड, ती समजत नाही मित्रांनो, म्हणजे त्या माणसाला. आपला ती लोक काय करायला माहिती का, आपल्याला जाता जाता खिजवून चालले, म्हणजे हसायलेत का मजा घेतली आपल्यावर, की आपली मजा घेऊ लागलेत. हा हा एकतर ती जाता जाता बोलत बोलत टोमणं देऊन पण चाललेत, आणि एकतर आपल्याला म्हणजे समजा आता प्रेम भेटत नाही किंवा लग्न नाही भेटलं, आपलं नशिबात नसेल, जाऊ दे, विषय काय असेल ते. नाहीतर काय तर आपल्या कपाळावर कोणाचं तर नाव लिहिलं असेल, आणि ज्याच्या संग लग्न होणार आहे त्या संग होईल किंवा काय असेल ते आता ते आपल्याला काय माहित नाही भविष्यातलं पुढे काय होणार आहे. पर ठीक आहे भैया, एवढे बोलून 2 शब्द मी माझा व्हिडिओ इथंच बंद करतो. बघू आता रिझल्ट काय ते आपल्या ह्या व्हिडिओचा, आपल्या मित्रांचा कमेंट वगैरे काय आपल्याला मनात होते ती गोष्टी आपण बोलायची ती बोललो. सांगा मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, हे आमच्या संग तर असं घडलेलं आहे. तर काय पाहिजे, पैसा का पोरगी, कमेंट करून सांगा. जाऊ द्या, आपल्या नाही कोणाला आपण ट्रोल केलं नाही, फक्त हे आपल्या मनातल्या भावना आहेत मित्रांनो, आणि हे मनोरंजनासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे.